मंत्री शिरसाटांना नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीमध्ये गेल्यामुळे चर्चांना उधाण। शिंदेंनी दिल्लीमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा। अचानक केलेल्या शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची नजर। सरकारमध्ये गँगवॉर सुरू। कहाणी सांगायला दिल्लीमध्ये गेले असतील। नाना पटोलेंचा शिंदेंवर निशाणा। तर महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असावेत। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस। तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसीला उत्तर देणार। शिरसाटांची प्रतिक्रिया। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। कायद्यांतर्गत सरकारच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना अटक करणार नाही। विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। पटक पटक के मारेंगे हे आजही बोलतो। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठीमध्ये बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान। महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेने 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर। तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाई यांनी परब यांना खडसावलं। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परबांचं वक्तव्य। जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटं स्थगित। गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। बीएमसी सह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्यात असा लोकांचा दबाव। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीमधून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार। मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर यासारखे देखावे साकारण्याचाही सल्ला। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार। पायाभूत सुविधा, मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा। फडणवीसांच्या सूचना। पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईचरणी 60 लाखाहून अधिकचं सुवर्णदान। सोन्याची फुलं, चांदीचा सुंदर नक्षीकाम असलेला हारही साईचरणी अर्पण। चेन्नईमधील दाम्पत्याकडून हिरेजडित ब्रोचही भेट। राज्यामधल्या शेतमजुरांसाठी आता सरकारची विशेष विमा योजना। 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विमा योजनेला तत्वतः मान्यता। सरकारची मोठी घोषणा।